जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। 90 लाख सरकारी कर्मचारी तसेच 60 लाख पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी समोर येत आहे। काय आहे ती बातमी आणि या बातमीच्या अनुषंगानं या बातमीचा फायदा सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्त वेतनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स, त्यांचे महत्त्वपूर्ण असे शासन निर्णय आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, द बिगेस्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट न्यूज ऑफ द मोमेंट फॉर गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अँड पेन्शनर्स। 90 लाख सरकारी कर्मचारी तसेच 60 लाख पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे। नवीन वेतन आयोगासंदर्भात केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आलेले आहे। नवीन वेतन आयोगाच्या कामकाजाकरिता केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडून अतिरिक्त 42 पदासाठी नियुक्त करण्याचे निर्देश दिलेले आहेत। या संदर्भात केंद्र सरकारमार्फत दिनांक 21 एप्रिल रोजी परिपत्रके जारी करण्यात आलेली आहेत। सदर 42 पदाव्यतिरिक्त एक अध्यक्ष व 2 प्रमुख सदस्यांची नियुक्ती देखील करण्यात येणार आहे। अर्थ मंत्रालयाकडून सदर पदांच्या नियुक्तीमुळे 8व्या वेतन आयोगाच्या कामकाजास अधिक वेग आलेला आहे। शिवाय अधिक मनुष्यबळ असल्याने 8व्या वेतन आयोगाचं कामकाज अधिक वेगाने पूर्ण होणार हे आता निश्चित झालेलं आहे। नवीन वेतन आयोगाच्या अध्यक्षाची निवड जी आहे ती लवकरच होणार आहे। प्राप्त माहितीनुसार नवीन 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष व इतर 2 प्रमुख सदस्यांची नावे अंतिम झालेली असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे। सदर नवीन वेतन आयोगाच्या समितीमध्ये 2 प्रमुख संचालक म्हणजेच उपसचिव तसेच 3 अवर सचिव व इतर 37 कर्मचारी असा कर्मचाऱ्यांचा वर्ग असणार आहे। राष्ट्रीय शिक्षण परिषद JCM यांची दिनांक 22 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीमध्ये एक निवेदन तयार केलेलं आहे आणि केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार आहे। याकरता सर्व कर्मचारी संघटनेच्या मार्फत ज्या सूचना आहेत त्या दिनांक 20/5/2025 पर्यंत मागवण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार राष्ट्रीय परिषदेमार्फत संकलित निवेदन केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे। यामध्ये किमान वेतन, पदोन्नती, पेन्शन, फिटमेंट फॅक्टर, वेतन श्रेणी या मुद्द्यावर निवेदन सादर करून आपल्या मागण्या सरकारपुढे सादर करण्यात येणार आहेत। त्यामुळे निश्चितच 8व्या वेतन आयोगासंदर्भातली महत्त्वपूर्ण अशी अपडेट असून पुढील येणाऱ्या वर्षामध्ये 8व्या वेतन आयोग लागू होणार आहे। त्या संदर्भातल्या कामकाजाला आता अधिक वेग आलेला आहे। त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये शेअर करा। धन्यवाद।